एकतर मान्या पाटील नाही, तो भिकारचोट आवला दे. आणि विषय कसा असतो, आपण कुणावर बोलतोय याचं प्रत्येकाला भान असलं पाहिजे. चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे राज्याचे महसूल मंत्री आणि ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष असल्यामुळं त्यांच्यावर जाणीवपूर्वक एक ओबीसी चेहरा म्हणून त्यांना टार्गेट करण्याचं भिकारचोट मान्या काम करत असेल. आणि तो ॲक्टिंग काय करला, खरं तर माझी राज्यातील मराठा समाजाची मला किव यायला आली. इतक्या बिंडोक आणि गाढवासारख्या भुंकणाऱ्या माणसाला तुम्ही नेतृत्व कसं देऊ शकता? तो काय बोलतोय, लोक खालून टाळ्या वाजतात. म्हणजे लोकसुद्धा अक्कल शून्य झाले, त्यांचे कार्यकर्तेसुद्धा. कारण की बावनकुळे साहेबावर जर आरोप केले तर त्याचं सगळं मागचं गोड बंगाल झाकल्या जाईल. सगळं मागच्या चुका सगळ्या झाकण्यासाठी बावनकुळेवर भुंकायचं, वडेट्टीवार साहेबावर भुंकायचं, भुजबळ साहेबावर भुंकायचं, मुंडे बंधू भगिनीवर भुंकायचं. फक्त टार्गेट त्याचं ओबीसी नेत्यांना टार्गेट करायचं आणि त्याच्यातून कुठेतरी प्रसिद्धी मिळवायची आणि आपलं दुकान चालू करायचं आहे. खरं तर मनोज जरांगेमध्ये आणि माझं तर मत आहे किंवा मनोज जरांगेमध्ये खरी त्याची जर हे असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या घरावर तो म्हटला आहे ना की आम्ही जाऊन आंदोलन करणार, तर त्याच्यात तो एका बापाचा असेल ना तर त्यांनी मुख्यमंत्र्याच्या दारावर जाऊन वर्षावर जाऊनच आंदोलन करून दाखवावं. त्यावेळेस मनोज जरांगेची चड्डी पिवळी होती का नाही, मग मनोज जरांगेला कळन. भिकारचोट कुणीकडे बोलतो, काही बोलतो, अक्कल शून्य असणारा माणूस. आणि खरं तर त्यांचे लोक अक्कल शून्य झालेत. ते लोक असं काही बोललेलं खपून घ्यालेत. आम्ही जर त्यांच्या नेत्यावर जर इतकं खालच्या पातळीचं बोललो तर आम्हाला सुद्धा अपमान वाटतो की आपण हे बोलणं चुकीचं आहे. कारण की जरांगेवर बोलताना सुद्धा आम्हाला योग्य वाटत नाही. परंतु जर आमच्या नेत्यावर जर कोणी इतक्या खालच्या पातळीचं बोलत असेल तर आम्ही त्याला सोडणार नाही ना. ठीक आहे, आमचे बावनकुळे आमचं ओबीसीचं काम कमी करत असतील, जास्त करत असतील, परंतु आमच्या नेत्यावर म्हणजे बावनकुळे आमच्या समाजातले ओबीसीतलेत, त्यांच्यावर जर इतकं त्यांनाच एकट्याला टार्गेट करत असेल, तेही त्यांची कुठलीही चूक नसताना आणि त्यांची चूक नाही हे सगळं प्रशासनाने सांगून सुद्धा जाणीवपूर्वक त्यांना टार्गेट करत असेल तर ह्या बेकारचोट मान्याचं आम्ही सगळे कपडे फाडण्याचं काम करू. ह्या मान्याला शेअर मार्केट चौथी नापास बेनं, त्याला काय कळणार आहे शेअर मार्केटचा बैल वगैरे. अरे ते काय बोलतंय काय नाही, त्याला अक्कल शून्य. दररोज काहीतरी वायफळ बडबडतंय. त्याच्या हातात जर डॉक्युमेंट द्याला, अरे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्यांनी त्याला कागद दाखिले तर त्याच्यातच ते कुणीकडं काही बोलू लागलं. म्हणजे अभ्यासच करायचा नाही, फक्त दादागिरी. आणि हे खरं तर राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्याची चूक मानावं लागेल. ह्या मन्याच्या तात्काळ मुसक्या आवळ्यांना या अंतरवाली सराटीमध्ये दगडफेक झालेले व्हिडिओ आहेत ना, त्याच्या त्यांनी आदेश दिल्याच्या नंतर ते दगडफेक केली. ते कार्यकर्ते मी स्वतः त्यांना आणून उभा करू शकतो. मनोज जरांगेंनी सांगितलं म्हणून आम्ही दगडफेक केली असं ते सांगताय. तरी सुद्धा जर त्या मनोज जरांगेला उचलत नसतील तर हे राज्याचं गृह विभागाचं कुठंतरी अपयश म्हणावं लागेल. आणि मग गृह विभागाने जर हाताने याला डोक्यावर घेऊन आता कुठंतरी अवदासा आपल्या अंगावर आणून घेतलेले, बाकी काय नाही. तरीसुद्धा आणखी वेळ गेलेली नाही. तात्काळ गृहमंत्र्यांनी आणि गृह विभागाने फरमान काढावं आणि ह्या बेकारचोटाच्या मुसक्या आवळून याला जेलमध्ये टाकावं, याचा आवाज बंद करून टाकावा. नक्कीच विजयभाऊ वडेट्टीवार साहेब जे बोलले ते त्याच्यामध्ये तथ्य 100% आहे. कारण वडेट्टीवार बावनकुळे साहेबावर सातत्यानं गरळ ओकायची आणि बावनकुळे साहेबावर गरळ ओकल्यामुळं ते कुठंतरी त्यांना वाटतं की जात पडताळणी समितीवर दबाव येईल आणि मंत्रिमंडळाची बैठक होऊन कुठंतरी पडताळणी समितीवर आदेश देण्याचं काम करतील. परंतु हे कदापि सहन केले जाणार नाही. तुम्ही जात पडताळणी समितीवर दबाव आणू शकता. माझी राज्याच्या मंत्रिमंडळाला, मुख्यमंत्र्याला आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगणं आहे, तुम्ही पडताळणी समितीवर दबाव आणता, परंतु आमच्याकडे न्यायालयसुद्धा आमच्यासाठी खुलं आहे. न्यायालयात सर्वांना सारखा न्याय मिळतो. तुम्ही जर इथं दबाव आणता तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि जे बोगस कुणबी प्रमाणपत्र आहेत हे बोगसच असतील आणि त्यांना बोगस ठरवण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न करत राहू. खरं तर सरकारची जिरवायची असेल तर आम्ही सुद्धा म्हणतो ना, तुला कोणाची जिरवायची ती जिरव, पण ओबीसी नेत्यांना टार्गेट करू नये, ओबीसी समाजाला टार्गेट करू नये. तुम्हाला जे काय मागायचं आहे संविधानिक पद्धतीनं मागा. आणि कुठेतरी राज्यामध्ये असंतोष निर्माण करायचा, राज्यामध्ये दंगली घडवण्याचा जरांगेचा प्रयत्न आहे. त्यातूनच सोलापूरमध्ये तो 4-5 दिवसापूर्वी बोलला होता की आमच्या हातात तलवारी आहे. खरं तर ह्या भिकार चोटाच्या हातात जर तलवार दिली तर याला तलवार उचलणार नाही. कुपोषित जाऊन काही बोलतं, काही अक्कल नसल्यासारखं बोलत राहतं आणि कुठेतरी राज्यामध्ये दहशत निर्माण करण्याचं, मंत्रिमंडळाला दबाव टाकण्याचा, राज्यातील ओबीसींना भयभीत करण्याचा त्याचा केविलवाना प्रयत्न आहे. परंतु राज्यातील ओबीसीला आमचं ठणकावून सांगणं, आपण ह्या राज्यामध्ये 52 ते 55% आहोत. ह्या 12% मराठ्यांना, आणि खरं तर मनोज जरांगीच्या शब्दावर 12% मराठीसुद्धा बाहेर येत नाहीत. माझ्या मते 2-3% मराठी बाहेर येते. त्या 2-3% मराठ्यांना आपण घाबरण्याची गरज नाही. कारण राज्यातील सुज्ञ मराठ्यांना कळायला लागले की जरांगे ही भिकारचोट अवलाद, हे शहानुकुळी नाही आणि विशेषतः पाटील नाही.
त्यांनी आव्हान करत त्याच्या समाजाला त्यांनी आव्हान करणं त्याचं जबाबदारी आहे, परंतु समाजाने त्याला किती डोक्यावर घ्यावं समाजाने ठरवलं पाहिजे. यापूर्वी अनेक वेळा मुंबईला गेले, वाशीला गेले, गुलाल इकडं गुलाल घेऊन आले, ओबीसींच्या दारात गुलाल फेकला, डीजे वाजवले, काय मिळवलं, पुन्हा तिकडं पुन्हा मला फसवलं. त्याच्यानंतर मुंबईला गेला आझाद मैदानावर, तिथं बी म्हटला जिंकलो रे राजा हो, पुन्हा आला, पुन्हा आता म्हणून तुम्ही मला फसवलंय. म्हणजे याचा फक्त पैसे कमवणे, याच्या टोळीला पैसे कमवून देणे, याच्यात मशगूल असणारा बेकारचोट मान्या, त्याच्यावर सरकारने त्याचं किती ऐकायचं आणि मराठा समाजाने त्याच्या म्हणण्यानुसार मुंबईला किती जायचं हे त्यांनी ठरवलं पाहिजे. राज्यामध्ये मराठा समाज सगळं मण्याच्या मागं नाही, परंतु काही आमदार मण्याला सपोर्ट करतायत, ताकद देत आहे, गाड्या भरून माणसं पाठवत आहे, हजारो गाड्या भरून माणसं त्याच्याकडे पाठवून देऊन त्याची ताकद वाढवण्याचं काम करताय. हे कोण आमदार आहेत याकडे आता लक्ष द्यावं लागेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विशेष कोण त्यामधे आहेत, त्याच्यामध्ये शिंदे गटाचे कोण आहेत, त्याच्यामध्ये अजित पवार गटाचे कोण आहेत आणि भाजपचे कोण आहेत याकडे लक्ष द्यावं आणि त्यांचे कानं धरून त्यांना जाब विचारण्याचं काम मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी केलं पाहिजे. आणि खरं तर या आजच्या घडीला उदय सामंत आणि प्रसाद लाड यांना राज्यामध्ये ओबीसी आणि मराठा दंगल घडवायची, त्यामुळं उदय सामंत आणि प्रसाद लाड यांची शाळा घेणं राज्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांची गरज आहे. नाहीतर त्यांच्यावरच ते बेतणार आहे, कारण प्रसाद लाडला मंत्री व्हायचं आहे आणि उदय सामंतला एकनाथ शिंदेची जागा घ्यायची, एकनाथ शिंदेसोबत गद्दारी करून उपमुख्यमंत्री होण्याचं त्याचं स्वप्न आहे. माझं त्या भिकारचोट मान्याला आव्हान आहे, मुख्यमंत्र्याच्या गेटपर्यंत तरी जाऊन दाखव. तू जर एका बापाची अवलाद असशील ना मान्या, तर फक्त तू मुख्यमंत्र्याच्या वर्षाच्या गेटवरून जाऊन दाखव. टाकी तर नंतरच राहिले. मान्या जे बोलता येते म्हणून तुला बोलता येते म्हणून काही बोलायचं, कुत्र्यासारखं भुंकायचं, कुत्र्यासारखं इवळायचं, गाढवासारखं मोठ्या मोठ्याने आरडायचं, हे त्यांनी सातत्यानं सुरू केलं आणि कुठंतरी समाजाला भावनिक करायचं, बाकी काय नाही. राजघराण्याला कळत असेल आता त्याच्यातमध्ये उदय राजे काय आहेत ते तर माझ्या मते याच्यात भांड्यात पडत नाही, त्यांना कळतंय. जरी दुपारून सकाळी त्यांना बऱ्यापैकी कळतंय, दुपारून कमी जास्त जरी होत असेल तर ते सकाळी व्यवस्थित सांगतात किंवा वाद निर्माण करायचा नाही. आणि दुसरे जातीवादी संभाजी भोसले यांना संभाजी भोसलेच म्हणणार आम्ही कधी बी, कारण की जातीवादी संभाजी भोसले यांना सुद्धा कळून चुकले त्यांचा जनस्वराज्य का कोणता स्वराज्य पक्ष आहे. विधानसभेला त्यांना किती मतं मिळाले जातीवाद केल्यामुळं, जरांगीच्या नादी लागल्यामुळं. कारण की शाहू महाराजाच्या गादीवर बसून तुम्ही जर जातीवाद करता तर त्याचे तुम्हाला कर्माचे फळ भोगावे लागतील. शाहू महाराजांनी असा जातीवाद केला नव्हता आणि तेच संभाजी भोसलेंना विधानसभेमध्ये कळालेले, त्यामुळं संभाजी भोसलेसुद्धा या भिकारचोट मान्याच्या नादी लागणार नाहीत. त्यामध्ये बजरंग सोनवणे म्हणजे मान्याचा बाप बजरंग सोनवणेचा मुलगा सौरभ सोनवणे गुतत असल्यामुळं मन्या कशाला येईन तिथं. आणि जिथं राजकारण करायचं, जिथं धनंजय मुंडेंच्या नावाने बोंब मारायची, पंकजा मुंडेंच्या नावाने बोंब मारायची, जातीवादाच्या नावाने बोंब मारायची, अशा ठिकाणी मन्या विष्ठा खायला जातो, बाकी नाही. तिथं कशाला येईन, तिथं घुले कुटुंबियाला न्याय द्यायचा आहे, त्याला द्यायला येऊ वाटणार नाही. हरामखोर आहे मन्या, याच्या पलीकडे मी त्याला बोलू शकत नाही. तुम्ही एक व्हिडिओ बघितला आहे का, संध्याकाळी त्याच्यासोबत 50 गाड्या आहेत आणि 50 गाड्यातले लोक खाली उतरून पुढं एक समोर गाडी जाती, फटाके लावतायत, लढ लावतायत आणि बाकी 50 गाड्यातले खाली लोक उतरतात. नंतर शूटिंग सुरू होती, नंतर त्याच्यावर हार टाकतात, त्याचं स्वागत करतात आणि तेच लोक गाडीत बसून पुढं निघण्याचं काम करतायत. म्हणजे त्याच्या मागं किती लोक राहिलेत. आणि काही ठिकाणी जातीवादी आमदार त्यांना सपोर्ट करून लोक पाठवण्याचं काम करतात, तिथं थोडीफार गर्दी होती. परंतु जरांगी जी करोडोची भाषा बोलतोय, आज हजारो लोक नाहीत, हे जरांगीने सुद्धा अभ्यास केला पाहिजे. मंत्री उदय सामंत, भिकारचोट आणि दलाल आमदार प्रसाद लाड, त्याच्यानंतर ज्या त्या भागातले आमदार आहेत हरामखोर, जातीवादी आणि त्यांना येणाऱ्या काळात ओबीसी दाखवून देईल असे आमदार त्याला खर्च करतात आणि कुठेतरी जातीवाद वाढवण्यासाठी खतपाणी घालतात.